गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर आले होते पहिल्या कामावर. तर पहिल्या कामावर बनवायची होती मला बेसन शिमला मिरची. तर पटकन असं पहिलं थोडंसं बेसन असं भाजायला ठेवून लगेच अशी शिमला मिर्च कट करायला घेतली होती. तर मी अशा पद्धती शिमला मिर्च कट केली होती. तर लगेच अशी शिमला मिर्च फोडणीला दे. आज ना इथे ना फक्त भाजी आणि सॅलेडच करायचं होतं. तर मी पटकन असं सॅलेड पण ग्रेट करून लगेच टिफिनमध्ये भरून घेतलं, कारण इथं लगेच टिफिन घ्यायला लगेच येतात. तर लगेच मी शिमला मिर्च पण रेडी केली होती मस्त अशी राजस्थानी स्टाईल. तर इथं टिफिन भरून गॅस क्लीन करून मी आले होते दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर लगेच मी असं अंड शिजायला घालून बटाटे पण लगेच कुकरला लावून दिले होते. इथे ना लगेच फ्रूट कट करायला सांगितलं होतं. तर फ्रूटमध्ये होतं ॲपल आणि पेर, तेही कट करून लगेच मी इथं ना काळ्या उडदाची डाळ शिजायला कुकरला लावली होती. इथं ना मला भरपूर असा कांदा कट करायचं होतं, कारण ना मी एकदाच सगळ्या भाज्यांचा असा कांदा कट करून घेणार होते. तर 5-6 कांदे असे कट करून घेतले होते, कारण ना इथे 4 गॅस आहेत ना, तर पटकन सगळीकडे फोडण्यात येईल. कारण ना भरपूर असं जेवण असतं माझ्या कामांवर, मोठ्या मोठ्या फॅमिली आहेत, म्हणून ते ना काळी डाळ अशी रेडी झाली होती मस्त अशी. आणि इथं बनवलं होतं भरपूर असं व्हेजिटेबल घालून दलिया नाश्त्यासाठी. तर मी लगेच इथं ना 10 चपात्या बनवायच्या होत्या तेल लावून, तर त्याही पटापट अशा करून घेतले आणि 3 बटाट्याचे पराठे बनवायचे होते. तर अशा पद्धतीत बटाट्याचे 3 पराठे रेडी झाले होते. इथे चपात्या पण झाल्या होत्या. तर मी आले होते आता पुढच्या कामाला. तर पुढच्या कामावर मला बनवायची होती भेंडीची भाजी. त्यासाठी ना पटकन असं कांदा कट करून घेऊन लगेच भेंडी फोडणीला दिली होती. तरी ना आज इथं भरपूर असं काम होतं, तर तुमच्याशी शेअर करते पुढं कसं काम होतं. इथं ना मी पोह्यांची तयारी करून पोहे लगेच फोडणीला देऊन इथं ना कलिंगड कट करायला सांगितलेलं. कलिंगड कट करून लगेच असं टिफिनमध्ये भरून दिलं होतं. इथे भाजी पण मस्त अशी रेडी झाली होती, पोहे झाले होते. इथं बनवायच्या होत्या मला 7 चपात्या. त्याही अशा पटापट करून लगेच अशा टिफिन भरून दिल्या होत्या, कारण ना खूप उशीर झाला होता आणि त्यांना निघायचं होतं लवकर. इथं ना एक नाचणीची भाकर बनवायला सांगितलेली, ती रेडी झाली होती. ती पण लगेच टिफिनमध्ये भरून अशा पद्धती सगळा टिफिन पॅक करून इथं मला ना भांडी घासायचे होते. पटकन असं क्लीन करून घेतलं सगळं आणि मी निघाले माझ्या घरी. मी ना 2 घरी ना भांडी पण घासते, ते लोक त्याचे पैसे मला वेगळे देतात. आज ना भरपूर असं कामावर काम होतं, खूप वेळ झाला होता. आज मला ना घरी यायला 11:30 वाजून गेले होते, कारण मुलांची शाळा पण असते आणि आज काय मुलांना टिफिन वगैरे काय नव्हतं. आज 10वीची परीक्षा चालू आहे, तर थोडं मुलं पण माझे उशिरा निघतात, म्हणजे स्नॅक्स द्यावं लागतं डब्यामध्ये, म्हणून आज मी थोडं काल रात्री मी सुट्टी घेतली होती. तर भरपूर असे भांडे करून ठेवले होते. इथे ना मुली राहतात. तर तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान अशा कमेंट करा.